नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले भारतीय राज्यघटनेवरील अत्यंत महत्त्वाचे असे 100 प्रश्न पाहणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेत अपराध्यांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद डॅश मध्ये दिले आहे. योग्य पर्याय आहे 3. तर भारतीय राज्यघटनेत अपराध्यांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद कलम 20 मध्ये दिले आहे. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही? योग्य पर्याय आहे 4. तर पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही? योग्य पर्याय आहे 3. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये शिक्षणाच्या स्वातंत्र्याचा समावेश नाही. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? योग्य पर्याय आहे 4. तर डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कलम 32ला भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 2. तर भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट हे राजभाषेशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 6. संविधानाच्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्वे डॅश घेण्यात आलेली आहेत. योग्य पर्याय आहे 4. तर संविधानाच्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 7. भारताने संसदीय कार्यप्रणाली कोणाकडून घेतली आहे? योग्य पर्याय आहे 2. तर भारताने संसदीय कार्यप्रणाली इंग्लंडकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 8. अमेरिकन घटनेवरून डॅश तरतूद घेण्यात आली. योग्य पर्याय आहे 2. तर अमेरिकन घटनेवरून मूलभूत अधिकार ही तरतूद घेण्यात आली. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरून घेण्यात आली? योग्य पर्याय आहे 2. तर भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड या राष्ट्राच्या घटनेवरून घेण्यात आली. प्रश्न क्रमांक 10. राज्यपाल पदाची निर्मिती करताना कोणत्या राष्ट्राच्या घटनेचा विचार करण्यात आला? योग्य पर्याय आहे 2. तर राज्यपाल पदाची निर्मिती करताना कॅनडा या राष्ट्राच्या घटनेचा विचार करण्यात आला. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या राष्ट्राची घटना जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून ओळखली जाते? योग्य पर्याय आहे 3. तर भारत या देशाची घटना जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 12. भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य मानले जाते? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर भारतीय संविधानाचे 1 एकेरी नागरिकत्व, 2 प्रौढ मतदान पद्धती तसेच 3 स्वतंत्र न्यायव्यवस्था ही वैशिष्ट्ये मानली जातात. प्रश्न क्रमांक 13. संविधानातील तरतुदीनुसार भारताचे राष्ट्रपती हे डॅश मानले जातात. योग्य पर्याय आहे 4 यापैकी सर्व. तर संविधानातील तरतुदीनुसार भारताचे राष्ट्रपती हे 1 राष्ट्राचे घटनात्मक प्रमुख, 2 राष्ट्राचे कार्यकारी प्रमुख तसेच 3 लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख मानले जातात.
प्रश्न क्रमांक 14. भारतीय संघराज्यात्मक पद्धती कोणत्या राष्ट्राकडून घेण्यात आली आहे? योग्य पर्याय आहे 3. तर भारतीय संघराज्यात्मक पद्धती ही अमेरिका या राष्ट्राकडून घेण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 15. संविधानातील कोणत्या कलमात मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आला आहे? योग्य पर्याय आहे 2. तर संविधानातील कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 16. संविधानातील कोणत्या कलमांमध्ये अस्पृश्यता हटवण्यासंबंधीचा उल्लेख करण्यात आलेला आहे? योग्य पर्याय आहे 3. तर संविधानातील कलम 17 मध्ये अस्पृश्यता हटवण्यासंबंधीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या हक्कांतर्गत संविधानाने नागरिकांना जीविताचे रक्षण करण्याची हमी दिलेली आहे? योग्य पर्याय आहे 1. तर स्वातंत्र्याच्या हक्कांतर्गत संविधानाने नागरिकांना जीविताचे रक्षण करण्याची हमी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या मूलभूत हक्कांतर्गत कोणत्याही भारतीयास भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही परकीय सन्मान किंवा पुरस्कार स्वीकारता येत नाही? योग्य पर्याय आहे 1. तर समानतेच्या हक्कांतर्गत कोणत्याही भारतीयास भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही परकीय सन्मान किंवा पुरस्कार स्वीकारता येत नाही. प्रश्न क्रमांक 19. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक भारतीयास आपल्या इच्छेनुसार व्यवसाय व व्यापार करण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे? योग्य पर्याय आहे 3. तर संविधानाच्या कलम 22 नुसार प्रत्येक भारतीयास आपल्या इच्छेनुसार व्यवसाय व व्यापार करण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 20. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार डॅश डॅश हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे? योग्य पर्याय आहे 3. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे. प्रश्न क्रमांक 21. संविधानकर्त्यांनी घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याची तरतूद कोणत्या राष्ट्राकडून घेतली आहे? योग्य पर्याय आहे 1. तर संविधानकर्त्यांनी घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याची तरतूद ही अमेरिका या राष्ट्राकडून घेतली आहे. प्रश्न क्रमांक 22. जर एखादी व्यक्ती आपली पात्रता नसतानाही एखादे शासकीय किंवा सार्वजनिक पद भूषवित असेल तर नागरिकास त्या व्यक्तीच्या पदग्रहणाविषयीची अधिकारपृच्छा करणारा खालीलपैकी कोणत्या प्रकारातील अर्ज नागरिकास न्यायालयाकडे करता येतो? योग्य पर्याय आहे 3. तर को वॉरंटो या प्रकारातील अर्ज नागरिकास न्यायालयाकडे करता येतो. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार काही काळाकरिता निलंबित होतात? योग्य पर्याय आहे 2. तर राष्ट्रीय आणीबाणी सुरू असताना नागरिकांचे मूलभूत अधिकार काही काळाकरिता निलंबित होतात. प्रश्न क्रमांक 24. कायद्यासमोर समान हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाही? योग्य पर्याय आहे 1. तर कायद्यासमोर समान हे तत्व राष्ट्रपतींना लागू होत नाही. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत हक्क वगळण्यात आला आहे? योग्य पर्याय आहे 2. तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत हक्क वगळण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 26. नागरिकास आपल्या मूलभूत हक्काच्या रक्षणार्थ कोणत्या न्यायालयाकडे अर्ज करता येतो? योग्य पर्याय आहे 4. तर नागरिकास आपल्या मूलभूत हक्काच्या रक्षणार्थ फक्त उच्च व सर्वोच्च न्यायालयात अर्ज करता येतो. प्रश्न क्रमांक 27.
जर एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीररित्या अटक झाली असेल तर त्यास घटनात्मक न्याय मागण्याच्या तरतुदीनुसार कोणत्या प्रकारातील अर्ज करता येतो? योग्य पर्याय आहे 1. तर त्यास हॅबियस कॉर्पस या प्रकारातील अर्ज करता येतो. प्रश्न क्रमांक 28. संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत? योग्य पर्याय आहे 3. तर संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे ही आयर्लंड या राष्ट्राच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 29. ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी ही तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? योग्य पर्याय आहे 3. तर ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी ही तरतूद संविधानाच्या कलम 40 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 3. समान नागरी कायद्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात आहे? योग्य पर्याय आहे 2. तर समान नागरी कायद्याची तरतूद संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे? योग्य पर्याय आहे 3. तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 32. मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणाला जबाबदार असते? योग्य पर्याय आहे 2. तर मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल लोकसभेला जबाबदार असते. प्रश्न क्रमांक 33. भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 1. तर भारतीय संविधानातील कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? योग्य पर्याय आहे 2. तर भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कलम 14 ते 18 यानुसार मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 35. संविधानानुसार भारताची संपूर्ण कार्यकारी सत्ता डॅश डॅश केंद्रित झालेली आहे. योग्य पर्याय आहे 1. तर संविधानानुसार भारताची संपूर्ण कार्यकारी सत्ता ही राष्ट्रपतींकडे केंद्रित झालेली आहे. प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणाला भाग घेता येतो? योग्य पर्याय आहे 4 यापैकी सर्वांना. तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभेची निवडून आलेले सभासद, 2 राज्यसभेची निवडून आलेले सभासद तसेच 3 राज्य विधानसभेचे निवडून आलेले सभासद या सर्वांना भाग घेता येतो. प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे पाठवितात? योग्य पर्याय आहे 3. तर राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे पाठवितात. प्रश्न क्रमांक 38. उपराष्ट्रपतीला जास्तीत जास्त काळाकरिता राष्ट्रपती पद धारण करता येते. योग्य पर्याय आहे 2. तर उपराष्ट्रपतीला जास्तीत जास्त 6 महिने या काळाकरिता राष्ट्रपती पद धारण करता येते. प्रश्न क्रमांक 39. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला आहे? योग्य पर्याय आहे 1. तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 40. राष्ट्रपतीला पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो? योग्य पर्याय आहे 3. तर राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. प्रश्न क्रमांक 41. भारताचे सरसेनापती या नात्याने राष्ट्रपतीला कोणता अधिकार प्राप्त झाला आहे?
योग्य पर्याय आहे 4 यापैकी सर्व. तर भारताचे सेनापती या नात्याने राष्ट्रपतींना 1 परराष्ट्राची तह करणे, 2 युद्ध घोषित करणे तसेच 3 युद्ध स्थगित करणे हे सर्व अधिकार प्राप्त झाले आहेत. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या प्रकारातून राष्ट्रपतीला पदविमुक्त करता येते? योग्य पर्याय आहे 2. तर महाभियोग प्रक्रियेद्वारा राष्ट्रपतीला पदविमुक्त करता येते. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणते विधेयक राष्ट्रपतींच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? योग्य पर्याय आहे 2. तर अर्थ विधेयक हे राष्ट्रपतीच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. प्रश्न क्रमांक 44. राष्ट्रपतीने वटहुकूम काढल्यास त्यास किती दिवसाच्या आत संसदेची मान्यता मिळवावी लागते? योग्य पर्याय आहे 3. तर राष्ट्रपतीने वटहुकूम काढल्यानंतर पहिले संसद अधिवेशन सुरू झाल्यानंतर 6 आठवड्याच्या आत संसदेची मान्यता मिळवावी लागते. प्रश्न क्रमांक 45. राष्ट्राचा एकत्रित निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? योग्य पर्याय आहे 2. तर राष्ट्राचा एकत्रित निधी हा राष्ट्रपतींच्या नियंत्रणाखाली असतो. प्रश्न क्रमांक 46. राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार डॅश डॅश घटनेवरून घेण्यात आले आहेत? योग्य पर्याय आहे 3. तर राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार वायरमन प्रजासत्ताक या घटनेवरून घेण्यात आले आहेत. प्रश्न क्रमांक 47. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असता राष्ट्रपतीला कोणती कृती करता येत नाही? योग्य पर्याय आहे 3. तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असता राष्ट्रपतीला राज्यातील न्यायव्यवस्था ताब्यात घेणे ही कृती करता येत नाही. प्रश्न क्रमांक 48. उपराष्ट्रपती हे डॅश डॅश पदसिद्ध अध्यक्ष असतात? योग्य पर्याय आहे 2. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 49. राष्ट्रपतीला डॅश डॅश सल्ल्यानुसार वटहुकूम काढता येतो? योग्य पर्याय आहे 2. तर राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वटहुकूम काढता येतो. प्रश्न क्रमांक 50. केंद्रीय सत्तेत क्षमादानाचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय आहे 1. तर केंद्रीय सत्तेत क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणती शिक्षा माफ करण्याकरिता राष्ट्रपतीला संसदेची मान्यता घ्यावी लागते? योग्य पर्याय आहे 3. तर देशद्रोही गुन्हेगारास दिलेली शिक्षा माफ करण्याकरिता राष्ट्रपतीला संसदेची मान्यता घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 52. राष्ट्रीय आणीबाणी काळात लोकसभेचा कालावधी डॅश डॅश करिता वाढविता येतो? योग्य पर्याय आहे 3. तर राष्ट्रीय आणीबाणी काळात लोकसभेचा कालावधी 1 वर्षाकरिता वाढविता येतो. प्रश्न क्रमांक 53. राज्यसभा ही संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे? योग्य पर्याय आहे 1. तर राज्यसभा ही संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 54. कितव्या घटना दुरुस्तीनुसार मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले आहे? योग्य पर्याय आहे 4. तर 61व्या घटना दुरुस्तीनुसार मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? योग्य पर्याय आहे 2. तर मध्य प्रदेश या राज्यात विधान परिषद नाही. प्रश्न क्रमांक 56. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात?
योग्य पर्याय आहे 1. तर अनुच्छेद 141 या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णयही देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे? योग्य पर्याय आहे 1. तर कॉलेजियम प्रणाली ही न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 58. भारतीय राज्यघटनेत कलम 315 खालील गोष्टीशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 2. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 315 हे राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना या गोष्टीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 59. संसदेचे अधिवेशन बोलाविण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय आहे 1. तर संसदेचे अधिवेशन बोलाविण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. प्रश्न क्रमांक 60. धनविधेयक प्रथम कोठे सादर केले जाते? योग्य पर्याय आहे 2. तर धनविधेयक हे प्रथम लोकसभेत सादर केले जाते. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणती व्यक्ती संसद सदस्य नसून सुद्धा त्यास दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येतो? योग्य पर्याय आहे 3. तर महान्यायवादी ही व्यक्ती संसद सदस्य नसून सुद्धा त्यास दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येतो. प्रश्न क्रमांक 62. महान्यायवादीची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय आहे 1. तर महान्यायवादीची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. प्रश्न क्रमांक 63. भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्काचे रक्षण करण्याची जबाबदारी कुणाची आहे? योग्य पर्याय आहे 1. तर भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्काचे रक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाची आहे. प्रश्न क्रमांक 64. सरन्यायाधीशाला पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो? योग्य पर्याय आहे 2. तर सरन्यायाधीशाला पद व गोपनीयतेची शपथ हे राष्ट्रपती देतात. प्रश्न क्रमांक 65. संविधानानुसार राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? योग्य पर्याय आहे 2. तर राज्यपाल हा संविधानानुसार राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 66. राज्यपालास पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? योग्य पर्याय आहे 2. तर राज्यपालास पद व गोपनीयतेची शपथ हे राज्याचे मुख्य न्यायाधीश देतात. प्रश्न क्रमांक 67. जेव्हा राज्यपाल पद रिक्त असेल तेव्हा कार्यकारी राज्यपाल म्हणून कोण काम बघतात? योग्य पर्याय आहे 2. तर जेव्हा राज्यपाल पद रिक्त असेल तेव्हा कार्यकारी राज्यपाल म्हणून राज्याचे मुख्य न्यायाधीश हे काम बघतात. प्रश्न क्रमांक 68. विधानसभा बरखास्त करण्याचा घटनात्मक अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय आहे 2. तर विधानसभा बरखास्त करण्याचा घटनात्मक अधिकार हा राज्यपालांना आहे. प्रश्न क्रमांक 69. राज्याच्या महाधिवक्त्यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते? योग्य पर्याय आहे 2. तर राज्याच्या महाधिवक्त्यांची नेमणूक ही राज्यपालांमार्फत केली जाते. प्रश्न क्रमांक 70. नियंत्रक व महालेखा परीक्षकास खालीलपैकी कोणती कार्ये पार पाडावी लागतात? योग्य पर्याय आहे 4 यापैकी सर्व. तर नियंत्रक व महालेखा परीक्षकास 1. केंद्र व राज्य शासनाच्या खर्चाची हिशेब ठेवण्याची पद्धती निश्चित करणे. 2. केंद्र व राज्य शासनाचा हिशेब तपासणे. तसेच 3. राष्ट्रपती व राज्यपाल यांना हिशेबासंबंधी अहवाल सादर करणे ही सर्व कार्ये पार पाडावी लागतात. प्रश्न क्रमांक 71.
लोकसभेतील डॅश डॅश प्रतिनिधीची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. योग्य पर्याय आहे 1. तर लोकसभेतील अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. प्रश्न क्रमांक 72. गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास कोण बरखास्त करू शकते? योग्य पर्याय आहे 1. तर गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राष्ट्रपती हे बरखास्त करू शकतात. प्रश्न क्रमांक 73. घटना समितीने राष्ट्रध्वज कोणत्या दिवशी राष्ट्राला अर्पण केला? योग्य पर्याय आहे 2. तर घटना समितीने राष्ट्रध्वज हा 14 ऑगस्ट 1947 या दिवशी राष्ट्राला अर्पण केला. प्रश्न क्रमांक 74. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो? योग्य पर्याय आहे 4. तर महान्यायवादी हा भारत सरकारला कायदेविषयक सल्ला देतो. प्रश्न क्रमांक 75. राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो? योग्य पर्याय आहे 4. तर राष्ट्रपतीवर महाभियोग खटला हा संसदेत चालतो. प्रश्न क्रमांक 76. राष्ट्रपतीवर कोणत्या कारणाखाली महाभियोग खटला चालविता येतो? योग्य पर्याय आहे 3. तर राष्ट्रपतीवर घटनाभंगाबद्दल महाभियोग खटला चालविता येतो. प्रश्न क्रमांक 77. घटना समितीने डॅश डॅश या दिवशी जनगण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून दर्जा दिला. योग्य पर्याय आहे 2. तर घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी जनगण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून दर्जा दिला. प्रश्न क्रमांक 78. घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय आहे 4. तर घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला आहे. प्रश्न क्रमांक 79. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? योग्य पर्याय आहे 1. तर भारतीय संविधानाच्या कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 80. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देते? योग्य पर्याय आहे 2. तर महान्यायवादी हा भारत सरकारला कायदेविषयक सल्ला देतो. प्रश्न क्रमांक 81. नवीन राज्याची निर्मिती करण्याचा किंवा कोणत्याही राज्याचे सीमा क्षेत्र बदलविण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय आहे 2. तर नवीन राज्याची निर्मिती करण्याचा किंवा कोणत्याही राज्याचे सीमा क्षेत्र बदलविण्याचा अधिकार हा संसदेला आहे. प्रश्न क्रमांक 82. राज्यसभेचे डॅश डॅश सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. योग्य पर्याय आहे 3. तर राज्यसभेचे 1/3 सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. प्रश्न क्रमांक 83. केंद्रशासित प्रदेशाचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? योग्य पर्याय आहे 2. तर राष्ट्रपती हे केंद्रशासित प्रदेशाचे घटनात्मक प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 84. संविधानातील कोणत्या कलमानुसार हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? योग्य पर्याय आहे 3. तर संविधानातील कलम 343 नुसार हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 85. समवर्ती सूचीवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय आहे 3. तर समवर्ती सूचीवर कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र व राज्य दोघांना आहे. प्रश्न क्रमांक 86.
संसदेने केलेला एखादा कायदा घटनाविरोधी असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? योग्य पर्याय आहे 3. तर संसदेने केलेला एखादा कायदा घटनाविरोधी असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे. प्रश्न क्रमांक 87. राष्ट्रपतीवर महाभियोग खटला भरण्यासाठी संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात सादर करण्यात येणाऱ्या आरोपपत्रावर किमान डॅश डॅश सभासदांच्या सह्या असणे आवश्यक आहे? योग्य पर्याय आहे 1. तर राष्ट्रपतीवर महाभियोग खटला भरण्यासाठी संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात सादर करण्यात येणाऱ्या आरोपपत्रावर किमान 1/4 सभासदांच्या सह्या असणे आवश्यक आहे. एखाद्या मंत्र्याला पदच्युत करण्यासंबंधीचा सल्ला राष्ट्रपतीला कोण देतो? योग्य पर्याय आहे 2. तर एखाद्या मंत्र्याला पदच्युत करण्यासंबंधीचा सल्ला राष्ट्रपतीला पंतप्रधान देतो. प्रश्न क्रमांक 89. पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? योग्य पर्याय आहे 2. तर पंतप्रधान हे योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 90. कायदा करण्याची जबाबदारी कोणाची आहे? योग्य पर्याय आहे 3. तर कायदा करण्याची जबाबदारी ही संसदेची आहे. प्रश्न क्रमांक 91. सत्र न्यायालयाने गुन्हेगारास ठोठावलेली मृत्यूदंडाची शिक्षा डॅश डॅश संमतीशिवाय अंमलात येत नाही. योग्य पर्याय आहे 3. तर सत्र न्यायालयाने गुन्हेगारास ठोठावलेली मृत्यूदंडाची शिक्षा उच्च न्यायालयाच्या संमतीशिवाय अंमलात येत नाही. प्रश्न क्रमांक 92. राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? योग्य पर्याय आहे 3. तर राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास मुख्य न्यायाधीश हा तात्पुरते पद सांभाळतो. प्रश्न क्रमांक 93. अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? योग्य पर्याय आहे 2. तर अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी किमान 15 दिवसांचा नोटीस कालावधी आहे. प्रश्न क्रमांक 94. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? योग्य पर्याय आहे 4. तर विधान परिषद निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाही पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? योग्य पर्याय आहे 2. तर राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत. प्रश्न क्रमांक 96. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? योग्य पर्याय आहे 2. तर 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर हल्ला झाला होता. प्रश्न क्रमांक 97. कोणत्या घटनादुरुस्तीने संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले? योग्य पर्याय आहे 4. तर 52व्या घटनादुरुस्तीने संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले. प्रश्न क्रमांक 98. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतींवर भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकते? योग्य पर्याय आहे 3. तर संविधानाच्या कलम 292 नुसार भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतींवर भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकते. प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? योग्य पर्याय आहे 1. तर संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 100.
भारतीय संविधानाचा सारांश संविधानाच्या कोणत्या भागात दिसून येतो? योग्य पर्याय आहे 1. तर भारतीय संविधानाचा सारांश संविधानाच्या सरनाम्यामध्ये दिसून येतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.